मी तर आमदार नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 60 ते 65 फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या तयार झालेल्या आहेत आणि त्या कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे त्यांनी क्लस्टर तयार केलेलं आहे आणि त्या क्लस्टरमध्ये कुठल्या प्रकारचं त्यांनी उद्योग केला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत आणि त्यामध्ये मी सतत त्यांच्या संपर्कात असतो आणि कशा पद्धतीनं शेतीमध्ये अधिक उत्पादन घेऊन त्यांचं पर कॅपिटल उत्पन्न वाढला पाहिजे याकरता मी सतत त्याला मार्गदर्शन करत असतो. आरोग्याची सोय, शिक्षणाची सोय अशा अनेक योजना भारत सरकार ते राज्य सरकार मार्फत राबवण्यात येतात. 100 काटेचं रुग्णालय मंजूर झालेलं आहे आणि अर्जुनी मोरगावला 75 काटेचं रुग्णालय मंजूर झालेलं आहे. सर्वसामान्य जनतेला आरोग्याची उत्तम सेवा उपलब्ध व्हावी, त्यांना शहराकडे जाण्यापासून परावृत्त करणे, त्यांच्या खिशातला पैसा इथंच राहावा म्हणून आम्ही हे सगळी आरोग्याची सेवा त्यांच्या घरापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मी तर आमदार नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व हे 3 माझे बलस्थान आहे आणि त्यामुळे शासकीय सेवेत असताना मी राजकारणात आलो. निश्चितच लोकांना काहीतरी माझ्याबद्दल आपुलकी असेल किंवा लोकांना मी जे काही सांगतो, मी बोलतो ते त्यांना पटत असेल म्हणून त्यांनी मला 2014ला नवीन होतो राजकारणामध्ये, मला पराभव पत्करावा लागला. पण 2014 ते 19 पर्यंत गेली 5 वर्ष सतत मी लोकांच्या संपर्कात होतो आणि त्यामुळे मी कसा आहे, मी कोण आहे, माझं नेतृत्व कसं आहे हे सगळं माझ्या नागरिकांना माहीत असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की जे मी काही करतो ते त्यांना निश्चितच आवडतं आणि त्यामुळे सगळीकडे आमच्या पाठीशी उभं राहतं.